डॉक्टर नेहा डोणगावकर. मी गेल्या 35 वर्षापासून सोरियासिस आणि विटिलिगो ह्या दोन आजारावर प्रॅक्टिस करते आणि आत्तापर्यंत माझे 30-35 हजार काय 40,000च्या वर पण पेशंट झालेत. आणि आनंदाची बातमी ही आहे की सोरियासिस आणि विटिलिगो जे पेशंट आपले प्रोटोकॉल फॉलो करतात त्या सगळ्या लोकांना पूर्णतः रिकव्हरी मिळालेली आहे, पांढऱ्या डागाची आणि सोरियासिसची. पण त्याच्यासोबत आवर्जून ही गोष्ट सांगायला पाहिजे की त्याच्यासाठी रुग्णांनी पथ्य पाळणं आणि सांगितल्या पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये आपला प्रोटोकॉल फॉलो करणं पण खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर केलं तर मला असं वाटतं आयुर्वेद हा इतक्या किचकट आजारासाठी एक वरदानच आहे आणि नक्कीच एक ही श्रेष्ठ चिकित्सा आहे. तर सोरियासिस या आजाराबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. सोरियासिसमध्ये मॉडर्नचा अप्रोच काय आहे आणि आयुर्वेदाचा अप्रोच काय आहे चिकित्सा करताना, ह्या दोन्ही गोष्टी ज्या रुग्णांना सोरियासिस आहे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण बघूया की एक पेशंट आहे, त्याला सोरियासिस झालाय. तर तो सोरियासिस झाल्यानंतर डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेला. तर डर्मॅटॉलॉजिस्ट त्यांच्या चिकित्सेमध्ये जनरली मिथोट्रिक्झेट नावाची मेडिसिन किंवा प्रेडनिसोलॉन हे स्टिरॉइड देतात. ते स्टिरॉइड ते आठवड्यातून 2दा किंवा 1दा ह्या पद्धतीने देतात आणि काही ऑइंटमेंट असतात लावण्यासाठी, तर ते पण ट्रॉपिकल ऑइंटमेंट स्टिरॉइडचेच असतात. तर ह्या पद्धतीने 2 महिने 3 महिने 6 महिने तो रुग्ण ती ट्रीटमेंट करतो. त्याला कधी कधी 2 महिन्यात कधी कधी 5 महिन्यात उपशय मिळतो, त्याचे डाग कमी होतात. मग ती ट्रीटमेंट तो सोडून देतो. मग परत सोरियासिसचे प्लग्स यायला लागतात. असं रिपिटेशन पेशंटचं चालत राहतं 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष. मग हे झाल्यानंतर तो रुग्ण कंटाळतो. मग त्याला वाटतं हे काय बुवा आता घेतलं की बरं होतं, औषध सोडलं की मग परत जशाला तसेच आपल्याला त्रास होतो. मग त्याच्यानंतर तो शोधायला लागतो की आयुर्वेदामध्ये कोणी देतंय का सोरियासिसवर ट्रीटमेंट. मग त्याचा जो शोध सुरू होतो तर मग सोरियासिसचे ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरापर्यंत तो रुग्ण जाऊन पोहोचतो. आता जेव्हा आयुर्वेदाकडे तो रुग्ण येतो तेव्हा आयुर्वेदाच्या डॉक्टरांसाठी एक चॅलेंज हे असतं की तो खूप स्टिरॉइड खाऊन आलेला आहे आणि स्टिरॉइड खाल्ल्यामुळे त्याचे जे काही प्लग्स येतात बॉडीवर ते सगळे सप्रेस झालेले आहे, ते दाबून टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर आयुर्वेद चिकित्सा चालू केल्यानंतर आणि ते स्टिरॉइड सोडल्यानंतर तर ते परत त्याचा आउटब्रेक होणारच. तर हे पेशंटला समजावून सांगण्यामध्ये मला असं वाटतं की खूप आयुर्वेद शास्त्राचा आणि त्या वैद्याची सगळं पणाला लागतं की हे असं असतं, मग हे असं होतं आणि मग तू दुरुस्त होतोस. हे पेशंटनीच समजून घ्यायला पाहिजे. आणि सोरियासिस सारख्या ज्या रुग्णांना झालेलं आहे त्यांनी जर प्रथमतःच आयुर्वेदाची चिकित्सा सुरू केली तर हळूहळू त्याचा सोरियासिस कमी होऊन तो पूर्ण बरा होतो, त्याच्यात काही शंकाच नाही. तर एनिवे जर मॉडर्नकडे तुम्ही गेलात आणि आयुर्वेदाकडे आलात तर पेशन्स हा एक शब्द लक्षात ठेवायचा. पेशन्स असल्याशिवाय रुग्ण बरा होत नाही. त्याला वाटतं की आता मी आलो, यांनी औषध दिले, मग झटपट माझी खाज कमी झाली पाहिजे, माझे प्लग्स गेले पाहिजे. तर आयुर्वेद चिकित्सा ही मुळापासून काम करणारी चिकित्सा आहे. माझ्या व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगते. कारण सोरियासिस असलेल्या रुग्णाला सोरियासिसच्या रुग्णांचं लिव्हर फंक्शन व्यवस्थित नसतं, त्यांचं फॅटी लिव्हर बऱ्याचदा असतं, ह्या रुग्णांचं वेट गेन पण खूप असतं आणि शिवाय यांना डायजेशनचे भरपूर प्रॉब्लेम्स असतात. तर हे सगळं नंतर सोरियासिस त्यांच्या स्किनवर आलेला असतो. तर हे सगळं जे आहे तर त्याची चिकित्सा करताना आम्ही हे सगळं गृहीत धरून मग सोरियासिसचं ट्रीटमेंट रुग्णासाठी सुरू होते. तर ही ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर मग त्याचं लिव्हर फंक्शन प्रॉपर करणे, त्याला त्याच्यासाठी काही पथ्य सांगणे, डायजेशन प्रॉपर करणे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोरियासिसमध्ये जो ड्रायनेस असतो स्किनचा तर त्याच्यासाठी काही औषधीयुक्त सिद्धगृत देणं. तर हे झाल्यानंतर रुग्णाला हळूहळू उपशय मिळायला लागतो. त्याचे जे प्लग्स असतात ते खूप थिक असतात आणि त्याच्यावरून सारखं स्केलिंग जात असतं, सिल्वरी स्केल निघत राहतो. तर तो जो स्केलिंगचा प्रकार आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याची स्किन जी थिक होती त्याचा थिकनेस कमी व्हायला लागतो आणि हळूहळू तिथे ड्रायनेस यायला लागतो, जो ओलसरपणा असतो तो कमी होतो आणि एकदम लाल बुंद प्लग्स असतात ते हळूहळू काळपट व्हायला लागतात आणि मग ते काळपट झाल्यानंतर हळूहळू ती स्किन जी असते तो प्लग जो आहे तो रिपेअर होतो.
अशा पद्धतीने आयुर्वेदाची चिकित्सा केल्या जाते. ह्याच्यासोबत पंचकर्म सुद्धा केले जाते. बऱ्याचदा सोरियासिसच्या रुग्णाला पंचकर्म करायचा अतिशय कंटाळा असतो. त्याला वाटतं औषध घ्यावं आणि झटपट बरं व्हावं. पंचकर्मासाठी वेळ काढणे हे पुणे मुंबई सारख्या रुग्णांना फार मोठी गोष्ट वाटते. यायचं 1 तास पंचकर्मासाठी टाकायचं आणि जायचं. पण आपल्या आयुष्यामध्ये आपलं आरोग्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्ही आज वेळ दिला तर तुमचं भविष्य काळामध्ये जर तुमचं आरोग्य उत्तम राहत असेल तर मला असं वाटतं ती काहीच हरकत नाही वेळ द्यायला. अशा पद्धतीने जेव्हा विरेचन चिकित्सा आणि औषधी हे जर आपण देतो तर त्याच्यामुळे सोरियासिस लवकर बरा व्हायला पण मदत होते. आता सोरियासिस काय रुग्णाला एकाच प्रकारचा असतो का? नाही. एका रुग्णामध्ये 3 प्रकारचे सोरियासिस पण असतात. स्काल्प सोरियासिस, प्लग सोरियासिस, नेल सोरियासिस. मग त्याच्या नखांमध्ये सोरियासिस आहे, त्याच्या बॉडीवर सोरियासिस आहे आणि त्याच्या स्काल्पवर पण सोरियासिस. असे रुग्ण चिकित्सेसाठी येतात तेव्हा त्यांनी जर पेशंट्स ठेवले तर हळूहळू नेल सोरियासिस पण कमी होतो. तर सोरियासिसचे किती प्रकार आहे या अनुषंगाने आलेला प्रश्न. तर सोरियासिसचा जास्त कॉमनली दिसणारा आहे एक प्लग सोरियासिस, दुसरा गटाटे सोरियासिस, तिसरा इन्व्हर्स सोरियासिस. हा जास्त नाही दिसत. हा कारण स्किनच्या फोल्डमध्येच जास्त आढळून येतो, जसं ब्रेस्टच्या खाली लेडीजला, अंडर आर्म्समध्ये आणि थाईच्या तिथे. तर ह्या पद्धतीचे हा सोरियासिस कमी असतो. तिसरा आहे स्काल्प सोरियासिस, पाचवा आहे नेल सोरियासिस आणि मग त्याच्यानंतर एक दुसरा असतो तो खूपच ॲक्यूट सोरियासिस असतो, तो फार रेअर असतो. आणि ह्या सगळ्यांसोबत अजून सोरियाटिक अर्थरायटिस हा एक प्रकार आहे. ज्या लोकांना सोरियासिस क्रॉनिक झालेला असतो त्या काही लोकांमध्ये जॉईंट पेन असतं, जॉईंट्सवर स्वेलिंग असतं. तर हा सोरियाटिक अर्थरायटिस. असे 7 प्रकार सोरियासिसचे आहेत. तर ह्याच्यामध्ये जनरली 2 तर असतातच. स्काल्प सोरियासिस हा प्रत्येक सोरियासिस सोबत अटॅच असतो. काही रुग्णांना फक्त स्काल्पमध्ये सुद्धा असतो, मग त्यांना बॉडीवर कमी असतो. तर असे विविध कॉम्बिनेशन सोरियासिसमध्ये बघायला मिळतात आणि ते त्याच पद्धतीने तेवढा कालावधी घेतात. जर नुसताच प्लग सोरियासिस असेल तर 6-7 महिने, प्लग प्लस स्काल्प असेल तर 1 वर्ष. अशा पद्धतीने आयुर्वेद चिकित्सेने सोरियासिसमधून रुग्ण मुक्त होतो. तर ही चिकित्सा सर्वश्रेष्ठ आहे कारण त्याचे रिलॅप्स होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तुम्हाला एखादा आजार झाला किंवा दुसरे काही सडन ब्रेकडाऊन आले आरोग्यामध्ये तर सोरियासिस रिलॅप्स होऊ शकतो. अन्यथा तुम्ही जर सोरियासिस नंतर व्यवस्थित काळजी घेतली तर 10-10 वर्ष सुद्धा सोरियासिस रिलॅप्स होत नाही. तर अशा पद्धतीने आयुर्वेद चिकित्सा ही माझ्या मते सर्वश्रेष्ठ आहे कारण त्याच्यामध्ये स्टिरॉइड सारखे भयानक साईड इफेक्ट नाही आणि तुमच्या बॉडीचं आपण जे म्हणतो की डिटॉक्सिफिकेशन प्लस सोरियासिस रिकव्हर करणे असे दोन्ही काम आयुर्वेदात उत्तम केल्या जातात आणि सोरियासिस दुरुस्त केल्या जाते. त्याच्यामुळे पहिलेच रुग्णांनी आयुर्वेदाकडे वळावं म्हणजे तो लवकर दुरुस्त होईल. एवढंच सांगायचं आहे. थँक्यू.